ठाणे केमिस्ट संघटनेचा महिला दिन उत्साहात साजरा। दिनांक 8 मार्च 2024 महिला दिनाचे औचित्य साधून राम गणेश गडकरे रंगायतन या ठिकाणी गुरुवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि हिंदी मराठी गुजराती गाण्यांचा सुमधुर रंगारंग वाद्यवृंद महिलांना भेटवस्तू व भोजनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। 750 पेक्षा अधिक केमिस्ट कुटुंबातील महिलांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद दिला। अनेक तरुण महिलांनी या प्रसंगी सादर करण्यात आलेल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातील सुमधुर गाण्यांवर रंगमंचासमोरच्या जागेत नृत्य करून ठेका धरला। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री जगन्नाथ शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मे अलबेली या वाद्यवृंदांचे प्रमुख श्री काटदरे यांनी एकापेक्षा एक सरस बहारदार गाणी या कार्यक्रमात सादर केली। ठाणे केमिस्ट संघटनेचे सचिव श्री सुरेश भट यांनी देखील एक गीत गाऊन या कार्यक्रमात धमाल आणली। डॉक्टर सौ अरुंधती भालेराव, श्रीमती स्वाती धनावडे, सौ प्रिया दाखणे, सौ प्रियांका जोशी, डॉक्टर सौ भोजने या ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून जिल्ह्याचे अध्यक्ष श्री दिलीप देशमुख, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव श्री छाजड, मुंब्रा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव श्री यांनी उपस्थिती महिलांना मार्गदर्शन करून उद्योगशील बनवण्याचे आणि विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे आवाहन केले। ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व झोनल लीडर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन श्री सुरेश भट सचिव आणि श्री रमेश चौधरी या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलं। यापुढेही दरवर्षी हा महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचे ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आले। आपण जोरशोराने करू म्हणून आज आपण हा दिवस एक केला। 8 तारीख महिला जागतिक दिन आहे, पण उद्या 8 तारीख महाशिवरात्री असल्यामुळे आम्ही तो एक दिवस आधी त्याचं हे केलं प्रोग्राम। किती महिलांचा सन्मान केलेला आहे इथे आम्ही 8 मार्च म्हणून आम्ही 8 महिलांचा सन्मान वगैरे आज आम्ही हे केलं होतं, ठेवलं होतं। पुढच्या वेळी आपण याला जसं वाढवता येईल तसं आम्ही नक्कीच याला वाढवू।